सर्वांना भावी सर्वांनी शिक्षकांना संध्याकाळच्या या इतिहासाच्या क्लासमध्ये इव्हनिंग. त्याचप्रमाणे कदम सर आपल्यासोबत आहेत. आज अतिशय महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न किंवा जिव्हाळ्याचा विषय महाराष्ट्राचा आराध्य दैवत यांच्या इतिहासाविषयी, त्यांचा इतिहास जागा करण्यासाठी, तुमच्यामध्ये स्फुरण येण्यासाठी आज गजानन कदम सर हे महाराजांविषयी बोलणार आहेत. तर तुम्हाला काही डाऊट असेल, काही बोलायचं असेल तर नंतर तुम्ही त्यांना शेअर करू शकता. त्यांचा नंबर ते तुम्हाला देत असतात, त्यांनी दिलेलाच आहे. त्याचप्रमाणे माझा नंबर तुमच्या सोबत आहेच. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास याविषयीचं आजचं लेक्चर हे सुपर डुपर हिट असं रोजच्या सारखंच होणार आहे. प्रत्येक लेक्चर गजानन कदम सरांचं सुपर डुपर हिट असतंच. तुम्हाला सर्वांना माहित आहे, अभ्यास करूनच सर बोलायला सुरुवात करत असतात. आजच्या लेक्चर मध्ये ही अशीच अनेक प्रकारची माहिती तुम्हाला छान छान माहिती मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची आणि यांच्याबद्दलच्या इतिहासाची. तर मी गजानन कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं सेशन सुरू करावं. गजानन कदम सर. थँक्यू राम सर. ओके, सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सुरुवातीलाच आज दिवाळीचा पहिला पाडवा आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुमच्यासाठी आनंददायक आणि आरोग्यदायक व्हावी ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. तर आज आपल्याला आपल्या विषयाकडे, जरी आपण दिवाळी साजरा करत असो तरी आपल्याला अस्तित्वाचा प्रश्न म्हणजे टीईटी आहे. आणि टीईटी पास होणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. ज्या दिवशी टीईटी पास होताल त्या दिवशी आपल्यासाठी खूप मोठी दिवाळी असेल. सर्वांसाठी, म्हणजे आम्ही टीच करतोय म्हणून नाही, तर तुम्हा सर्वांसाठी. तुम्ही पास झालात याच्यामध्ये आमचं आनंद आहे. त्यामुळे आजचं इंटरेस्टिंग लेक्चर आहे. त्याचं कारण आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आज गेली 2 लेक्चर की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा काळ कसा होता, अगोदरचा भारत कसा होता, अगोदरचा महाराष्ट्र कसा होता. आज आपल्याला पाहायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेमका काळ कसा होता. कारण ज्या काळामध्ये, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या अंगणातील तुळस आणि आपल्या मंदिरावरचे कळस जे एका व्यक्तीमुळं राहिले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अंगणातील तुळस आणि मंदिरावरचे कळस फक्त एका व्यक्तीमुळे राहिले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि प्रबोधनकार एका ठिकाणी म्हणतात की चंद्रावर पण डाग आहे परंतु माझा राजावर एक पण. सर्व गुण संपन्न आणि आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहास उघडून पहा, प्रत्येक राजाचं काही ना काहीतरी दोष तुम्हाला दिसतील, पण एकच राजा महाराष्ट्राच्या भूमीवर, देशाच्या भूमीवर होऊन गेला, जगाच्या भूमीवर होऊन गेला, ज्याच्यामध्ये एकही दोष तुम्हाला सापडणार नाही, असे माझे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आज आपल्याला इतिहास पाहायचा आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहेच. थोडं आणखी विस्तृत पद्धतीने एक्सप्लोर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्या अगोदर त्यांच्या अगोदरच्या पिढीचा, पूर्वजांचा इतिहास अभ्यास करणं महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भोसले घराण्याचे वंशज होते. तर भोसले घराण्याचा सर्वात मूळ पुरुष हा बाबाजी भोसले हे आहेत. बाबाजी भोसले यांच्यापासून त्यांचा इतिहास सुरू होतो. बाबाजी भोसले हे मूळतः आपल्या संभाजीनगरच्या जवळ कृष्णेश्वर नावाचं जे गाव आहे, त्या कृष्णेश्वर नावाच्या गावात, कृष्णेश्वर जे मंदिर आहे तिथं जे वेरूळ नावाचं गाव आहे तिथले ते पाटील होते. आणि त्यांना 2 मुलं होते. त्यांचं एकाचं नाव होतं मालोजी राजे आणि दुसऱ्याचं नाव होतं विठोजी राजे. आणि पुढे मालोजी राजे हेच विठोजी राजेंचा इतिहास थोडासा दुर्लक्षित झाला, परंतु मालोजी राजे हे त्या काळामध्ये निजामशाहीचे सरदार होते. आणि त्या काळामध्ये त्यांना असं दंतकथा आहे की त्यांना एक सोन्याचा हंडा सापडला आणि त्या पैशातून त्यांनी आताचं जे कृष्णेश्वर मंदिर आहे त्या कृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम हे मालोजी राजे यांनी केलं. आजही तुम्ही जर गेलात कृष्णेश्वर मंदिराच्या, तर मंदिरामध्ये ज्यावेळेस एंट्री करता, त्या एंट्री करतानाच तुमच्या डाव्या हाताला एक तुम्हाला दगडी बांधकाम दिसतं. ते खरं तर मालोजी राजे यांची समाधी आहे. परंतु आपल्या शासनाच्या थोड्याशा दुर्लक्षपणामुळे आज त्या
समाधीचं संवर्धन होत नाही. मी ज्यावेळेस कृष्णेश्वर मंदिराच्या तिथं गेलो आणि मी ते बघितलं आणि मला ज्यावेळेस कळालं, की हे मालोजी राजांची समाधी आहे, खूप वाईट वाटलं मला. कारण आपण ज्यांचे वारसदार आहेत, आपण सगळा महाराष्ट्र, उभा महाराष्ट्र ज्यांना आराध्य दैवत म्हणतो, त्यांचे मूळ पुरुष जे आहेत मालोजी राजे, त्यांची समाधीची व्यवस्था ही चांगली असायला पाहिजे. असं माझं मत आहे. अ, याच्यावर पुढं काय आतापर्यंत मी गेलो होतो त्यावेळेस तरी ते व्यवस्थित नव्हतं. पुढं काय झालं आता माहीत नाही करंटली. असो. तर मालोजी राजे हे मालोजी राजांना सुप्याची जहागिरी दिली होती. आता सुपा कुठं आहे? तर पुण्याहून ज्यावेळेस आपण अहमदनगरला येतो, आत्ताचं अहिल्यानगर, त्याला येताना तुम्हाला सुप्याचा घाट सापडतो. त्या सुप्याचा घाट हा त्या काळामध्ये सुपा परगणा होता. आणि त्या सुप्याच्याच परगण्यामध्ये इंदापूर असेल, टेंभुर्णी असेल, त्याचबरोबर पुणे असेल, भीमा नदीचा खोरा असेल, हे संपूर्ण भाग हा सुप्याची जहागिरी होती. आणि ही सुप्याची जहागिरी पहिल्यापासून परंपरागत पद्धतीनं आणि ही मालोजी राजेकडे आलेली आहे. पुढं मालोजी राजांना 2 मुलं होती. त्याच्यामध्ये एक होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, ते म्हणजे शहाजी राजे आणि दुसरे म्हणजे शरीफजी. शहाजी आणि शरीफजी हे दोन्हीही कर्तबगार सेनापती होते. शहाजी राजन हे दक्षिणेतील कर्तबगार राजे होते. त्याचबरोबर शरीफजी हे पण कर्तबगार राजा होते. आपल्याला त्याच्यामध्ये कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार हे मालोजी राजेने केलेला आहे. आपल्याला बघा बाबाजी राजे अ, बाबाजी भोसले, त्यानंतर त्यांचा मुलगा मालोजी राजे, त्यांचा मुलगा म्हणजे शहाजी राजे आणि शहाजी राजेचे पुत्र हे छत्रपती शिवाजी राजे. असा आपल्याला 4 पिढीचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागला. तर शहाजी राजे शहाजी राजे जे आहेत त्यांचा आपल्याला इतिहास पाहायचा आहे. शहाजी राजाला 3 पत्नी होत्या. 3 बायका शहाजी राजाला होत्या. त्यातली एक होती छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजे जिजाबाई. त्यात दुसरी होती व्यंकोजी राजाची आई, ती म्हणजे तुकाबाई आणि तिसरी जी होती नरसाबाई. अ, अशा 3 अ, पत्नी शहाजी राजाला होत्या. तर अ, आणि जिजाबाईला पुढे 2 पुत्र झाले. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे संभाजीराजे. आता हे संभाजीराजे छत्रपती शिवाजी हं. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक थोरले बंधू पण आहेत आणि दुसरे म्हणजे त्यांचे पुत्र पण आहेत. परंतु शिवाजी महाराजांचे जे बहू आहेत अ, थोरले संभाजी, तर त्यांचं निधन हे कनकगिरी या ठिकाणची जी लढाई झाली. कारण हे सगळे क्षत्रिय कुळवंशातले होते. त्याच्यामुळे यांना युद्ध हे परंपरागत पद्धतीने आलेच होते. तर यांचं कनकगिरी नावाच्या कर्नाटकाजवळील एक युद्धामध्ये त्यांचा संभाजीराजेचा मृत्यू झाला. एक प्रकारे खूनच करण्यात आला. तर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलू, कारण संभाजीराजेचं झालेलं आहे. तर तो झाला 1654 ला वय वर्ष 35 असताना संभाजीराजेंचा मृत्यू झालेला आहे. आता येऊत आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा तुम्हाला मी स्क्रीन शेअर करून सांगतो. कारण हा व्यवस्थित समजून घ्या. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म असा पण सांगता येतो, परंतु ते जर स्क्रीनवर दिसला, तर प्रॉपरली तुम्ही नोट करू शकता. दिसत नाही. ओके. ठीक आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 स्क्रीनवर दिसतंय. शके 1551 फाल्गुन वैद्य फाल्गुन वैद्य तृतीया
आणि आपल्या इंग्रजी कॅलेंडर नुसार 19 फेब्रुवारी 1630 ही अधिकृत पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं याच्यावर विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस अधिकृतरित्या त्याच्यावर एक समिती गठीत करून, कारण तिथीनुसार का तारखेनुसार असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दलचा वाद होता. विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी एक समिती गठीत केली होती आणि त्या समितीचा अधिकृत असा अहवाल आल्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 ही त्यांची जन्मतिथी हे निश्चित करण्यात आलेली आहे. तर आपल्याला इथे आपण शिक्षक आहेत तर आपल्याला शासनाने जे अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यानुसारच शिकवावं लागतं. तर तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे आणि त्याचबरोबर त्यांचं जर तिथीनुसार बघितलं तर शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीया हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जन्माचं स्थिती आहे. तर कुठे झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यातील शिवनेरी या ठिकाणी. शिवनेरी किल्ला मी बघायला म्हणजे गेलेलो आहे, जिज्ञासापोटी गेलेलो आहे. तर खूप सुंदर असा किल्ला आहे, भुईकोट किल्लाच आहे. जुन्नर शहरापासूनच तो किल्ला दिसतो. माझे एक मित्र महेश दांगट हे तिथं नोकरीला असल्यामुळं पण त्यांचं सहकार्य झालं त्या किल्ला बघण्यामध्ये. तर खूप छान असा किल्ला आहे. या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या किल्ल्यावरील देवीच्या नावावरून त्यांचं शिवाजी हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. शिवाई देवीच्या मंदिरावरून त्यांचं शिवाजी हे नाव ठेवण्यात आलेलं होतं. पण शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या अगोदर जिजाबाईचे आहेत त्या राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडंसं सांगतो. राजमाता जिजाऊ ज्यावेळेस गर्भवती होत्या त्यावेळेस त्यांची देवीला मनोमन इच्छा हीच होती की मला पुत्र जन्मावा. त्याचं कारण असं होतं, त्याचं कारण हे होतं की त्यांचे वडील लखुजी जाधव जे होते, हे लखुजी जाधव जे होते ते निजामाचे सरदार होते. देवगिरी हा अबद्ध असा किल्ला आहे. 12 वर्ष हा किल्ला कुणाला जिंकता आला नाही. परंतु लखुजी जाधवाने स्वपराक्रमावर गाजवून तो किल्ला जिंकला आणि निजामशाहीमध्ये त्याचा समावेश केला. असा किल्ला जो अभेद्य आहे तो किल्ला सुद्धा लखुजी जाधवाने जिंकला आणि खूप इमानदारीनं त्यांनी आपल्या निजामशाहीची चाकरी केलेली होती. निजामशाहीचं सरदार पद सुरुवातीला 5,000चे मनसबदार होते, पुन्हा 10,000चे मनसबदार झाले, पुन्हा शेवटी 25,000चे मनसबदार आणि 15,000 घोडेस्वार असे मिळून 40,000 लोकांचे ते मनसबदार झालेले होते. परंतु राजकारणामध्ये काही चांगले वाईट अनुभव येत असतात. त्याच पद्धतीनं दौलताबाद किल्ला जो जिंकला त्यांच्यामुळं देवगिरी किल्ला किल्ला जो जिंकला त्याच किल्ल्यामध्ये भर दरबारामध्ये लखोजी जाधवांचा खून निजामशहानं केला. ही इतिहासातील एक काळी घटना आहे. लखोजी जाधवांचा खून आणि फक्त लखोजी जाधवाचा नाही, त्यांच्याबरोबर असलेल्या 2 मुलांचा आणि त्याचबरोबर एका नातवाचा जो युवराज होता, अशा 4 जणांचा खून भर सभेमध्ये झाला. आणि ही जखम एवढी खोलवर जिजाबाईच्या मनामध्ये निर्माण झाली, की त्यांनी असं मनोमन ठरवलं, की ही निजामशाही असेल, ही मोगलशाही असेल, यांना पालथं घालायचं काम आपण केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी आपल्याला आपल्या पोटी हा एक मुलगा जन्मायला पाहिजे आणि देवीनं त्यांचं घराणं ऐकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी पहिल्या दिवसापासून तुला हेच काम करायचं आहे. काय करायचं आहे? तर ही मोगलशाही आणि निजामशाही, आदिलशाही ही पालथी घालायची आहे. जर बाळकडूच अशा पद्धतीने मिळालं असेल, तर ते राजांचं काय? तर जिजाबाईनं पहिल्यापासून संस्कार असे शिवाजी महाराजाला दिले, की आपण आदर्श असलं पाहिजे आणि आपलं कर्तव्य हे आहे, की आपल्या भूमीचं आपण रक्षण केलं पाहिजे. आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांची जी स्वराज्याची संकल्पना आहे, ही मूळतः शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्यापासूनच पुढे आलेली आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांना परंपरागत पद्धतीनं जिजाबाई आणि शिवाजी महाराजांना परंपरागत पद्धतीनं सुप्याची जहागिरी मिळाली होती. शहाजी महाराजांकडे ते होते. तर ती जहागिरी पुढे त्यांनी पुण्यामध्ये खूप प्रमाणात दुष्काळ वगैरे पडला होता. त्यावेळेस जिजाबाईने सोन्याचा नांगर फिरवला असं म्हणतात आणि सोन्याचा नांगर फिरून पुण्याला सुपीकता आणण्याचं काम जिजाबाईने केलेलं आहे. खूप दूरदृष्टी अशी राजमाता अशा ह्या राजमाता जिजाऊ होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं.
आवाज कटतोय. ओके. रेंज तर प्रॉपर आहे. ठीक आहे. जिजाबाईंचं जे हॅलो. आवाज येतोय का आता? आवाज येतोय तुम्हा सर्वांना? ओके. अश्विनी मॅम म्हणतायत येस. म्हणजे सर्वांनाच येत असेल. ओके. तर जिजाबाईंचं मूळ गाव जे आहे ते सिंदखेड राजा आहे. आज पण जिजाऊ उत्सव हा 12 जानेवारीला खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जिजाऊ उत्सव. अशा ह्या राजमाता जिजाऊ. पुढे त्यांची बळबळीत जखम ही शिवाजी महाराजांनी आपल्या स्वकर्तव्यानं त्याला म्हणजे ती जखम भरून काढण्याचा प्रयत्न केला. आता आपण शिवाजी महाराजांकडे येऊ. तुम्हाला मगाच सांगितल्याप्रमाणे ज्याला बाईमधली ताई कळाली तो छत्रपती. ज्याला बाईमधली ताई कळाली. शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा या इतिहासामध्ये होऊन गेलाच नाही. पराक्रमी झाले, श्रीमंत झाले, दानशूर झाले, परंतु आदर्श फक्त छत्रपती शिवाजी महाराज. तर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये आपल्या जहांगीरीमध्ये सुरुवातीला कार्य करायला सुरू केलं आणि पुण्यामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये पुण्याच्या जवळ आता पुणेच का निवडलं किंवा पुण्याच्या जवळच का? कारण सह्याद्रीचं खोरं हे पुण्याच्या जवळच. मी पुण्यामध्ये रामसर पण पुण्यामध्ये होतो आम्ही. तर या ठिकाणी एकतर सह्याद्री पर्वतरांग आहे आणि पर्वतरांगामध्ये खूप सारे किल्ले आहेत. आणि त्या काळामध्ये ज्यांच्याकडे किल्ले असतील तोच राज्य करू शकतो अशी धारणा होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा हा किल्ल्याकडे वळवला. कारण की ते सरदार होते, परंतु त्यांना एक राज्य तयार करायचं होतं आणि हे राज्य तयार करण्यासाठी किल्ले हे आपल्या हातात असणं अत्यंत महत्वाचं होतं. तर स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ ही रायरेश्वराच्या मंदिरात घेतली आणि वय वर्ष 16 असताना शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला. एक कमेंट येते अनिता मॅडमची की लखुजी जाधवांचा खून कोणी केला? तर निजामशाह नावाचा जो अहमदनगरची जी निजामशाही होता त्याचा जो राजा होता. तर त्यांनी दगाफटका करून लखुजी जाधवांचा खून भर सभेमध्ये केला होता. ओके. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली आणि कुणाबरोबर घेतली? तर ते म्हणजे मावळ प्रांतातील शेतकरी, कष्टकरी आणि जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांबरोबर. आता हे शेतकरी बरोबर. सर्जेराव सर इसवी सन 1645. आता हे 1645 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1630 आणि 1645 म्हणजे वय वर्ष 16 असताना त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली आणि पहिला किल्ला हा शिवाजी महाराजांनी जिंकला तो म्हणजे तोरणा. हा जो त्या अगोदर आपण हे पाहत होतो की मावळे कोण? तर मावळ प्रांतामध्ये राहणारे नागरिक. तर त्या सर्वसामान्य माणसामध्ये युद्धाचं स्फुरण चढवण्यासाठी शिवाजी महाराजांनी बघा ते शेतकरी होते. शेतीमध्ये जर एखादं हिंस्र श्वापद किंवा हिंस्र प्राणी आला तर त्याच्या लढाईचं काम हे शेतकरी करतच असतात. त्यामुळे जर तुम्ही हिंस्र श्वापदाशी लढू शकता, तर माणसांशी का लढू शकत नाहीत? शत्रूशी का लढू शकत नाहीत? असं स्फुरण त्यांच्यामध्ये चढलं आणि आपल्या हक्कासाठी, आपल्या आया-बहिणींच्या इज्जतीसाठी आपण लढलंच पाहिजे आणि आपलं स्वतःचं राज्य तयार करायला पाहिजे. अशी स्फुरण त्या शेतकऱ्यामध्ये जगून त्यांनी मावळे तयार केले आणि हे मावळे त्याच्या जवळ 12 मावळ आहेत. आजही आहेत. आज पण तुम्ही जर पुण्याच्या जवळ जर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिरगावच्या जवळ तुम्हाला हे 12 मावळ दिसतील. त्यामध्ये अन्नूर मावळ आहे, वडगाव मावळ आहे. या पद्धतीनं वडगाव मावळ आता नाव बदललेलं आहे. अन्नूर मावळ हे त्या काळचं नाव आहे. तर 12 मावळ होते. तर ते 12 मावळांचं मावळ जे होते त्यांचं नाव जे आहे मी तुम्हाला दाखवतो. सर्वांना स्क्रीन दिसते? तर पवन मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, खोरे, मुठा खोरे,
मुसेखोरे, कानदखोरे, वेळवंडखोरे, रोहिडा खोरे, अंदर मावळ, नाणे मावळ आणि पोरबारसे मावळ असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे 12 मावळ होते. आजही ते अस्तित्वात आहेत. शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या प्रदेश म्हणजे मावळखोरे होय. आणि याच 12 मावळांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतःचं सुरुवातीचं स्वराज्य असं म्हटलं जात होतं. त्यानंतर पुढे आपण येऊ. सर्वात पहिला किल्ला हा कोणता जिंकला तर त्याचं नाव तोरणा. आणि तुम्हाला सर्वांना माहितच आहे की आपण हिंदू धर्मामध्ये असल्यामुळे किंवा हिंदू धर्मामध्ये एक छोटं सांगतो की आपल्याला भूक लागली तर आपण जेवण करणं ही माणसाची प्रवृत्ती आहे. आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जेवण करणं ही माणसाची प्रवृत्ती आहे. आपल्याला भूक लागली नसतानाही इतराचं ओढून खाणं ही माणसाची विकृती आहे. आणि आपल्याला मिळालेली भाकर ही अर्धी-अर्धी करून खाणे ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये आपण प्रत्येक शुभ कार्य जे आहे आपल्या संस्कृतीनुसार शुभ कार्य करायचं असेल तर आपण गणपतीचं पूजन करतो आणि आपल्या घराला तोरण बांधतो. तसंच स्वराज्याचं तोरण बांधण्याचं काम ही तोरण बांधण्याचं काम हे तोरणा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी केलेला आहे. आणि हा इसवी सन 1646 ला हा किल्ला जिंकला. यावेळेस शिवाजी महाराजांचं वय फक्त 16 वर्ष होतं. आणि त्याचं नाव बदलून त्याचं नाव ठेवलं. कमेंट मध्ये उत्तर द्या. तोरणा किल्ल्याचं नाव शिवाजी महाराजांनी बदलून काय ठेवलं? मी आपण पुढे जाऊ. कमेंट मध्ये उत्तर अपेक्षित आहे. त्याचबरोबर कमेंट मध्ये उत्तर द्या. दिसत नाही. दिसतंय का आता? तर उत्तर कोणी दिलेलं नाहीये. नाव बदलून त्याचं नाव ठेवण्यात आलं प्रचंडगड. हे शिवाजी महाराजांतर्फे नाव देण्यात आलं. आणि रायगड जे उत्तर आहे तर मुरुंबदेव किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि त्या किल्ल्याचा पुनर्बांधणी केली. आणि हा किल्ला खूप अभेद्य असा होता. खूप दुर्गम भागामध्ये होता आणि सुरक्षेच्या दृष्टीने एकदम महत्वाचा किल्ला होता. आणि तो काय होता? मुरुंबदेव चा किल्ला जिंकून पुनर्बांधणी करून त्याचं नाव बदलून त्यांनी शिवाजी महाराजांनी राजगड ठेवलं. आणि ही राजगडच स्वराज्याची पहिली राजधानी ठरली. आणि पूर्ण शिवाजी महाराजांचा सुरुवातीचा संपूर्ण कालखंड हा या रायगडावर गेलेला आहे. आणि हे रायगडच स्वराज्याची पहिली राजधानी बनलेली आहे. आणि तो किल्ला होता मुरुंबदेव. हे महत्वाचं आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी पुण्याजवळचा 23 किलोमीटर पुण्यापासून असलेला पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पलीकडे आहे. पुण्यामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा म्हणजे सिंहगडवर जातोच. तर त्याचं जुनं नाव कोंढाणा होतं. हा कोंढाणा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. त्याचबरोबर कोंढाण्यापासून जवळच असणारा एक 18 किलोमीटरवर असेल तो पुरंदर नावाचा किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. कारण शिवाजी महाराजांचं एक त्यांना हे गणित कळालं होतं की ज्याच्याकडे किल्ले असतील त्याच्याकडे राज्य असेल. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सुरुवातीला तोरणा असेल, त्यानंतर राजगड असेल, त्यानंतर पुरंदरगड असेल, त्यानंतर कोंढाणा असेल, हे सगळे किल्ले जिंकले आणि एक छोटस राज्य तयार करण्याचं काम शिवाजी महाराजांनी सुरुवातीला केलं. परंतु चांगलं जरी काम केलं तरी विरोधक असतातच. त्या पद्धतीने शिवाजी महाराजालाही विरोध झाला. आपण पण बघा ना, आपण पण चांगलं काम करताना विरोधक येतच असतात. कारण प्रत्येकालाच आपण चांगले आहोत असं चांगले आवडत नसतात. तर जसं त्यांनी स्वराज्याची स्थापना करायचं सुरू केलं तर त्यांना स्वकीयामधूनच विरोध झाला. आता हे कोण होते? तर त्याच्यामध्ये 3 नावं प्रामुख्याने घेतले जातील. पहिलं नाव आहे जावळीचे मोरे, दुसरे आहेत मुधोळचे घोरपडे आणि तिसरं नाव आहे सावंतवाडीचे सावंत. हे 3 स्वकीय होते. स्वकीय याच्यासाठी की ते मराठाच होते.
ते जातीतले होते, ते मराठी होते, परंतु हिंदू होते. हिंदू सरदार असताना सुद्धा शिवाजी महाराजांना त्यांनी मदत केली नाही आणि शिवाजी महाराजांनी शेवटी एक तर माझ्या बरोबर किंवा माझ्या विरोधात हे तत्व स्वीकारलं आणि जे विरोधात आहेत त्यांचा विरोध हे मोडणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिला वार, पहिली स्वारी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वकीयामध्ये जावळीच्या मोऱ्यावर केली. तर आता आपण त्यांचा इतिहास पाहू. जावळीचे मोरे हा स्क्रीनशॉट मारून घ्या. तर जावळीचे मोरे जे आहेत, तर जावळी कुठं आहे, तर जावळी आहे बरोबर आहे. जावळी कुठे आहे, तर जावळी तुम्ही आत्ताचं जे महाबळेश्वर आहे, महाबळेश्वर असेल, वाई असेल, पाचगणी असेल, तुम्ही जर त्या प्रदेशात फिरला असाल तर नक्कीच, कारण मी तर खूप फिरलो त्या भागामध्ये. वाई, पाचगणी, त्याचबरोबर महाबळेश्वर, प्रतापगड हा जो भाग आहे हे जावळीचं खोरं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे प्रामुख्याने. तर या खोऱ्याला जावळीचं खोरं म्हटलं जात होतं, कारण खूप घनदाट असं जंगल त्याच्यामध्ये होतं. त्याचबरोबर सह्याद्रीचा आशीर्वाद मिळालेला होता. त्याच्यामुळे तिथं राज्य करणं खूप सोपं होतं. तर तिथले सरदार जे होते ते आदिलशाहीचे सरदार होते. त्यांचं नाव होतं त्याचं नाव होतं चंद्रकांत मोरे. तर हे मोऱ्यांनी पहिला शिवाजी महाराजांना विरोध केला. शिवाजी महाराजांनी सुरुवातीला विरोध न करता प्रेमाने त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी खलिते पाठवले. त्या काळामध्ये पत्र वगैरे पाठवतात. त्या पद्धतीने खलिते पाठवले आणि खलित्यामध्ये सांगितलं की तुम्ही पण हिंदू आहेत, आम्ही पण हिंदू आहेत, तुम्ही पण जातीचे आहेत, आम्ही पण जातीचे आहेत, तर आपण एकत्र येऊन स्वराज्यासाठी काम करूया आणि तुम्ही माझ्या बरोबर काम करा. तुम्हाला योग्य तो मान सन्मान दिला जाईल आणि तुम्ही आम्हाला राजे म्हणावेत किंवा राजे समजावे. तर मोऱ्यांचं तिकडून उत्तर होतं की तुम्ही कसले राजे, आम्हीच राजे, आम्हीच सरदार, आम्हीच राजे. त्याच्यामुळे असं त्यांनी विरोधाची भाषा केली आणि शेवटी विरोध झाला तर तो विरोध मोडणे हे तर कामच होतं. शिवाजी महाराजांनी इसवी सन जावळीवर स्वारी इसवी सन 1656 साली जावळीवर पहिल्या स्वारी करण्यात आली आणि याच्यामध्ये जावळीच्या मोऱ्यांचा पराभव करण्यात आला आणि चंद्रराव ही तर जावळीच्या मोऱ्यांचा पराभव करण्यात आला आणि खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती शिवाजी महाराजांना त्या स्वारीमध्ये मिळालेली आहे. कारण ते समृद्ध असा तो भाग होता आणि खूप मोठ्या प्रमाणात मिळालेली संपत्ती आणि त्याच्यामुळं त्यांनी पुन्हा ते स्वराज्यासाठी त्याचा वापर केला. परंतु या जावळीच्या मोऱ्यांचा त्यांनी बंदोबस्त केला. याच्यामुळे शिवाजी महाराजांचं सामर्थ्य हे सर्व जगाला पटलं. जे विरोध करणारे होते तर त्यांना पटलं आणि शेवटी हे मुधोळच्या घोरपड्यांचा असेल किंवा सावंतवाडीच्या सावंताचा जो विरोध होता तो विरोध शमवण्यामध्ये शिवाजी महाराज यशस्वी झाले आणि शेवटी ते स्वराज्यामध्ये सामील झाले. पुढे त्यांनी कल्याण पण जिंकलं आणि त्याचबरोबर कल्याण म्हणजे आताचं जे मुंबई आहे, मुंबईच्या जवळ कल्याण जो भाग आहे, कल्याण भिवंडी जो भाग आहे, कल्याणला पण एक किल्ला आहे. तर कल्याणचा जो भाग आहे तो पूर्ण भाग शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी भिवंडी पण जिंकून घेतला. भिवंडीला आज पण किल्ला आहे. तर हे सगळा भाग ज्यावेळेस जिंकला आणि हा भाग बंदर म्हणजे काय, निसर्गतः मुंबई हे बंदर होतं आणि हे बंदराचा साईडचा भाग होता. त्याच्यामुळे तो जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांना जास्त विरोध पत्करावा लागला. त्याचं कारण असं होतं की जे पश्चिम किनारपट्टी आहे याच्यावर अगोदरच पोर्तुगीज, इंग्रज यांनी आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेले सिद्धी यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं. यांचा विरोध शिवाजी महाराजांना होऊ लागला. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी पुढे आरमाराची स्थापना केली आणि शिवाजी महाराजांनी पहिल्या जे भारतीय नौका जशी आहे, भारतीय नौसेना आहे, याची खरी सुरुवात शिवाजी महाराजांनी सुरुवातीला केले. स्वतः आरमार उभा केलं आणि ह्या तिघांचा पण बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले. तर आता शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये प्रामुख्याने ज्या महत्वाच्या काही घडामोडी आहेत हे आपण समजून घेणार आहेत. ते म्हणजे त्याच्यामध्ये आहे अफजल, त्यामध्ये अफजल खान ची स्वारी किंवा अफजल खानाचे पारिपत्य, अफजल खानाचे पारिपत्य किंवा अफजल खान वध. तर
हा अफजल खान कोण होता? तर अफजल खान जो आहे, अफजल खान हा तो कसा या शिवाजी महाराजांच्या इतिहासात कसं काय आला? तर त्याचं असं झालं, की शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस वेगवेगळे किल्ले जिंकले, त्यावेळेस आदिलशाही जी त्या काळामध्ये 2च शाह्या त्यावेळेस प्रामुख्यानं शिवाजी महाराजांनी एका एका वेळेस 5 शाह्यांशी लढाया केल्या. परंतु त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 शाह्या खूप महत्त्वाच्या होत्या. एक होती निजाम, जे की अहमदनगरचे होते आणि दुसरं म्हणजे विजापूरची आदिलशाही. तर आदिलशाही त्या काळामध्ये जास्त स्ट्रॉंग होती आणि आदिलशाहीच्या राज्याला आव्हान निर्माण करण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं. त्याच्यामुळे आता आदिलशाहीने ठरवलं, की ह्या शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायला पाहिजे. पण कसा करणार? त्या काळामध्ये त्या काळामध्ये बडी बेगम ही अ, राज्यामध्ये बडी बेगम राज्यामध्ये राज्यकारभार करत होती. तर ती स्वतः तर येऊ शकत नव्हती. तर तिनं पैजेचा विडा ठेवला दरबारामध्ये. कोण आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणू शकेल किंवा त्याचा वध करू शकेल. त्यावेळेस एक 7 फूट हाईटचा एक माणूस उभा राहिला. धाडधिप्पाड असा. जो त्याची असं कीर्ती होती, की तो आपली जी हे असते पार असते. आपल्या इकडे शेतकरी आहेत आपण सगळे तर आपल्याला माहीत असते लोखंडाची पार असते बघा. ती पार सुद्धा तो असा वाकवायचा. इतका ताकदवान. असा तो एक माणूस उठला आणि त्यानं पैजेचा विडा उचलला आणि म्हणला, "मी पकडून आणतो त्या शिवाजी महाराजांना." तर हा कोण होता? तर याचं नाव होतं अफजल खान आणि हा एक अ, आदिलशाहीमधील सरदार होता आणि तो लाखभराची फौज घेऊन तो शिवाजी महाराज तर लाखभराची फौज घेऊन तो जावळीचं जे खोरं आहे, त्या खोऱ्यामार्गे कारण विजापूर कुठं आहे? सोलापूरच्या बाजूला आहे. त्या रूटने तो आला. शिवाजी महाराज कुठे आहेत? आता बघा, शिवाजी महाराज राजगडावर आहेत आणि हे विजापूर आहे. हा विजापूरवरून तो साताऱ्याला, सातारा भाग आहे. साताऱ्याला. आता साताऱ्याला हे जे सह्याद्रीचा सगळा भूभाग आहे, याच्यामध्ये सह्याद्रीचा भूभाग आहे. याच्यामध्ये वाई असेल, त्यानंतर महाबळेश्वर असेल, वाई असेल, त्याचबरोबर पाचगणी असेल, महाबळेश्वर आता जो प्रतापगड असेल, या भागामध्ये तो आला. आणि शिवाजी महाराजांनी त्याच्याशी लढाई करण्यासाठी प्रतापगडच निवडला. त्याचं कारण असं होतं, की 1,00,000ची फौज शिवाजी महाराजांनी जर समोरासमोर म्हणजे आपल्या मैदानामध्ये जर युद्ध केलं, तर शिवाजी महाराज कदाचित हारले असते. पराक्रमी जरी असले, तरी 1,00,000ची फौज जर असेल आणि 10,000 तुमच्याकडे सैन्य असेल, तर ते लढू शकत नाही. ते तर व्यवहार आहे. नाही म्हणजे युद्ध आहे. युद्धामध्ये असं होऊ शकतं. परंतु त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी आपलं युद्ध चातुर्य वापरलं, गनिमी कावा केला आणि त्याला वाईमध्ये थांबवलं. आणि वाईमध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते. प्रतापगडावर होते. प्रतापगडावर आल्यानंतर अफजल खानाची फौज आणि तो येता येता खूप सारं नासधूस करत आला तो स्वराज्यामध्ये आणि त्याला शेवटी ज्यावेळेस तो आला अफजल खान, तर अफजल खानानं प्रतापगडाच्या पायथ्याला तो थांबला आणि शिवाजी महाराज प्रतापगडावर होते. आता आता अफजल खान तर खूप शरीरानं प्रचंड असा बलवान होता. आता याच्याशी लढायचं कसं? तर शिवाजी महाराज गनिमी कावा वापरायचे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्याला गोरिल्ला वॉर म्हणतो. तर हे गनिमी कावा वापरून शिवाजी महाराजांनी अगोदर त्याच्याशी तहाची बोलणी सुरू केली. त्याला गाफील ठेवण्यात आलं. तहाची बोलणी सुरू केली आणि बोलणीमध्ये असं ठरलं, की शिवाजी महाराज तुमच्याशी भेटणार आहेत आणि तह करणार आहेत. मग आज पण तुम्ही प्रतापगडावर गेलात तर एक म्हणजे समजा हा किल्ला आहे. हा किल्ला आहे. असा भाग आहे. तर इथं माची आहे. आजही तिथं अफजल खानाची समाधी आहे. तर हा किल्ल्याचा मेन भाग असतो आणि खाली आल्यानंतर ही माची आहे. पण ती ह्याच्यापासून आपल्या जे पायथ्यापासून थोडंसं वर उंचावर होतं. तर इथे एक शामियाना उभारण्यात आला आणि भेट ठरली. भेट ठरली कधी? तर भेट ठरली 10 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 1639
7 या दिवशी भेटीची वेळ ठरली. बरोबर आहे. तर या दिवशी भेटीची वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे शामियान्यामध्ये भेटायचं ठरलं. त्यांच्याबरोबर त्यांचे वकील असतील आणि सय्यद बंडा नावाचा एक त्यांचा अंगरक्षक असेल आणि शिवाजी महाराजांबरोबर जीवा महला हा आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे जे वकील होते. तर हे असे एवढेच जण फक्त त्या शामियानामध्ये येणार होते. शामियाना ठरला. शिवाजी महाराजांनी आज पण प्रतापगडावर एक तुळजामातेचं एक मंदिर आहे आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांच्या स्वप्नामध्ये देवी आली आणि देवीनं तलवार भेट दिली अशी एक दंतकथा आहे. तर हा जो सय्यद बंडा होता तो खूप खतरनाक होता. तो तलवारबाजीमध्ये निपुण होता. त्याचा दांडपट्टा खूप स्ट्रॉंग होता. तो दांडपट्ट्यानं आहे ना कसल्याही माणसाचा तो वध करू शकत होता आणि तो त्याचा अंगरक्षक होता आणि शिवाजी महाराज बरोबर जेव्हा म्हणावं ज्यावेळेस ते शामियानामध्ये आले तर शामियानाच्या दारावरच शिवाजी महाराज थांबले. अफजल खान हात असे करून भेटीसाठी आलिंगन देण्यासाठी तो आतुर होता. कारण त्यांना माहित होतं की शिवाजी महाराज हे ऑलमोस्ट 5-5.25 फुटाची हाईट होती. त्याच्यामुळे शिवाजी अफजल खान त्यांच्या पुढे खूप मोठा दिसत होता आणि त्याला असं वाटलं की शिवाजी महाराजांना मी आपलं बगलं देऊन मारू शकतो. असा त्याचा विचार होता. पण हा त्याचा गोड गैरसमज हा पुढे दूर झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या शामियानामध्ये आले आणि तिथंच थांबले आणि वकिलातर्फे सांगितलं की मला भीती वाटते. आता एखाद्या शत्रूच्या समोर जर एखादा अदोगरच जर भीती वाटते असं म्हणला तर शत्रू गाफीलच राहणार. ते म्हणले भीती कसली आहे म्हणले तुम्ही या तुम्ही भिवू नका. मग ते सय्यद बंडाला थोडं लांब करा म्हणले की मला सय्यद बंडाची भीती वाटते म्हणले. सय्यद बंडाला थोडंसं लांब अंतरावर केलं आणि शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराजांना आता भेटीसाठी आलिंगन द्यायची वेळ आली आणि भेटीसाठी आलिंगन देताना अफजल खानानं आलिंगन दिलं, मिठी मारली आणि त्यांचं जे मुंडकं आहे ते आपलं बगलेमध्ये दाबलं. शिवाजी महाराजाला हा दगाफटका करेल असं माहित होतं. त्याच्यामुळे हा जो बगलेला दाबल्यानंतर सुरुवातीला पहिला वार हा अफजल खानातर्फे झाला आणि कटार जी असते छोटी कटार तिनं शिवाजी महाराजांच्या पाठीमध्ये खुपसण्याचं काम केलं. परंतु शिवाजी महाराजांनी मध्ये चिलकत घातल्यामुळे ती कर असा आवाज आला आणि तो पहिला वार वाया गेला. जसा पहिला वार झाला तसंच शिवाजी महाराज सावध होते. त्यांनी आपला हातामध्ये वाघनखे आणल्या होत्या. त्या वाघनख्या बरोबर त्याच्या पोटामध्ये घुसवल्या आणि त्याचा कोथळाच बाहेर काढला. आणि हे वाघनखे आणि त्याच्याबरोबर एक वाघनखे जसे पोटात घातले तसं ते अल्लाह अल्लाह करून तो ओरडू लागला आणि दगा हुआ असं म्हणला की सय्यद बंडानं शिवाजी महाराजांवर पहिला वार केला. पण शिवाजी महाराजांबरोबर जो जेव्हा महला होता त्यानं हा वार हवेतल्या हवेतच उडवला आणि पहिल्या दांडपट्ट्यामध्ये सय्यद बंडाचा हातच कापून टाकला. तरी पण तो शिवाजी महाराजाला थोडासा तो दांडपट्टा लागलाच होता. परंतु म्हणून इतिहासामध्ये जी म्हण तयार झाली होता जीवा म्हणून वाचला शिवा त्याचं कारणच आहे की जीवा महालानं तो वार जर हा तो जर वार चुकवला नसता किंवा हवेतल्या हवेतच दांडपट्टा कारण जेव्हा मला आपण दांडपट्ट्यामध्ये खूप स्ट्रॉंग होते त्यांनी हवेतल्या हवेतच सय्यद बंडाचा हात कापून टाकला. तो तिथपर्यंत आलाच नाही. त्यानंतर भास्कर म्हणजे त्यांचे जे वकील होते त्यांनी पण शेवटी शिवाजी महाराजांनी त्यांच्या वकिलावर ते ब्राह्मणाचे होते त्याच्यामुळे त्यांच्या वकिलावर हे उचलला नाही तलवार उचलली नाही. परंतु त्यांनी पहिला वार शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये फक्त एकच वार शिवाजी महाराजांवर झाला तो म्हणजे एका ब्राह्मणाने केला. तो जो की अफजल खानाचा वकील होता. पहिला वार झाल्यानंतर शिवाजी महाराज दुसऱ्या वारामध्ये त्यानंतर त्यांना मारून टाकलं असं. तर अशा पद्धतीचा हा इतिहास आहे. खूप बघा 7 फुटाचा माणसाच्या समोर जाऊन त्याचे वाघ नख्यानं कोथळा बाहेर काढणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यामुळे शिवाजी महाराज हे असामान्यातील म्हणजे सामान्यातील असामान्य असं व्यक्तिमत्व होतं. त्यांना महादेव प्रसन्न होते. महादेवाचे ते अंश होते, अवतार होते असं म्हटलं जातं. त्याचं कारणच ते आहे. असो. आणि या अफजल खानाचा वध केला. परंतु शिवाजी महाराज हे नैतिकदृष्ट्या खूप चांगले होते. अफजल खानाचा त्या ठिकाणी इस्लामी पद्धतीनं त्यांचा अंत्यसंस्कार म्हणजे दफनविधी करण्यात आला आणि आज पण त्या ठिकाणी त्यांची ही आहे त्याची कबर आहे त्या ठिकाणी. त्यांचा मुलगाच होता फाजल खान हा त्यावेळेस पळून गेला. त्याच्यामध्ये एका मराठा सरदारानं बैमानी केली आणि त्याला पळून लावण्यामध्ये कारण वाई असा भाग होता की त्याला विजापूरला तो जाऊ शकला नसता. परंतु एका मराठा सरदाराने त्यांना मदत केली आणि तो पळून गेला. तर का असं कारण पुढच्या वेळेस तो सिद्धी जोहर बरोबर तो येऊन पुन्हा शिवाजी महाराजांना लढला. त्याच्यामुळे सांगतो की त्यावेळेस तो मेला असता अफजल खानाबरोबरच. वडील आणि मुलगा एकाच वेळेस मृत्यू झाले असते. परंतु ते एका फितुरानं गद्दारी केली आणि तो निघून गेला.
शेवटी त्यांचं चौरंग शिवाजी महाराजांनी केला त्या फितुराचा असो. तर अशा पद्धतीनं परंतु शिवाजी महाराजांनी त्यांची कबर पण केली तिथं आणि त्याचबरोबर जे जखमी होते त्या जखमींना मदत केली. शत्रूच्या जखमी सैनिकाला कोण मदत करतं बरं? असा राजा होऊन इतिहासामध्ये पहिला होऊन गेला. त्यांनी जखमींना मदत केली. त्याचबरोबर जे सैनिक होते त्यांना आपल्यात सामील करून घेतलं. त्यांचं जखमींना मदत केली आणि त्याचबरोबर त्यांचं सगळं व्यवस्था करण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं. अशा पद्धतीचा राजा इतिहासात दुसरा कोणी नाही. त्यानंतर आपल्याला तिसरा पाहायचा आहे सिद्दी जोहर. सिद्दी जोहर ची स्वारी. ही सिद्दी जोहरची स्वारी ही 1600 इसवी सन 1660 या इसवी सन 1660 यावेळेस सिद्दी जोहरची स्वारी ही स्वराज्यावर झालेली आहे. आता हे सिद्धी कोण होते? तर ते आफ्रिकेतून आले होते. आज पण तुम्ही ज्यांना टुरिझमचा छंद आहे तो आताही तुम्ही मुरुड जंजिऱ्याला जाऊन बघा. आज पण ज्यावेळेस मुरुड जंजिरा बघताल तर अभेद्य असा किल्ला आहे. खूप सुंदर असा किल्ला आहे. तो सिद्धींचा होता. शेवटपर्यंत सिद्धींचं राज्य राहिलं. आणि त्याच्या जवळच एक वरच्या बाजूला एक महल पण आहे. तो महल पुन्हा ठीक आहे त्याचा एक वादग्रस्त मुद्दा आहे. परंतु तो किल्ला हा अभेद्य होता. मुरुड जंजिरा नावाचा किल्ला. तर तो सिद्धीने बांधलेला होता. म्हणजे सिद्धीने ते केलं आणि हा सिद्धी शिवाय कारण अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी आपलं विजयी मोहीम ही चालूच ठेवली. पन्हाळा जिंकून घेतला. त्याचबरोबर दुसरा एक किल्ला खेळणा नावाचा किल्ला जिंकून घेतला. आता हे खेळणा नावाचा किल्ला आहे त्याचं नाव तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. हा खेळणा किल्ला हा इतिहासात पुढे कोणत्या नावानं प्रसिद्ध झाला? सर्जेराव सर आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. तर खेळणा हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि असे बरेच किल्ले शिवाजी महाराजांना मोना मॅम आपलं उत्तर बरोबर आहे. दीपमाला मॅम अगदी बरोबर आहे. छान, खूप छान. आशा मॅम तुमचं पण उत्तर बरोबर आहे. इतिहासामधील हे किल्ले खूप महत्वाचे आहेत आणि आपण मराठी माणसं आहेत तर ह्या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांचा पदस्पर्श झाला. त्या किल्ल्यावर आपण 100% जायला पाहिजे. मला जेवढं जमलं तेवढं तर मी आतापर्यंत बरेच किल्ले पाहिले. सिंधुदुर्ग पाहिला, मुरुड जंजिरा पाहिला, पुरंदर पाहिला, लोहगड पाहिला, राजगड पाहिला, रायगड पाहिला, कोंढाणा म्हणजे सिंहगड पाहिला, असे विसापूर पाहिला, असे खूप सारे किल्ले. देवगिरी असेल असे बरेच किल्ले पाहिले. तर तुम्ही पण पहा अवश्य. तर कधी जर सिंधुदुर्गला गेला तर सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. त्याला नमन करून या. असो. तर हा सिद्धी जोहर कशामुळे आला? तर 1600 ज्यावेळेस अफजल खानचा ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी वध केला आणि आदिलशाहीला पुन्हा असा कोण सरदार आहे जो की शिवाजी महाराजांना बंदोबस्त करेल हे ज्यावेळेस उत्तर सापडलं नाही त्यावेळेस त्यांनी दुसऱ्या परकीयांची मदत घेतली. त्याच्यामध्ये सिद्धी होते आणि सिद्धी हे हा सर्जेराव सर म्हणतात मागील वर्षी सिंधुदुर्ग पाहिला. खूप छान सर. अवश्य पहा. आता जेवढे लेक्चर मध्ये आहेत या सर्वांनी सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा मी तुम्हाला कालच सांगितलं. आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो तर 3 ठिकाणी आपण अवश्य जायला पाहिजे. एक म्हणजे शिवाजी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे रायगड. ज्यावेळेस जिथं संभाजी राजांचा मृत्यू झाला ते म्हणजे तुळापूर आणि वडू बुद्रुक या दोन्ही ठिकाणी मी जाऊन आलो. रायगडावर पण जाऊन आलो. शिवाजी महाराज ज्या ठिकाणी जन्म झाला ते म्हणजे शिवनेरी आणि शेवटचं म्हणजे ज्या ठिकाणी 1 लाख मराठे हे वीर झाले, शहीद झाले ते म्हणजे पानिपत. या ठिकाणी मराठ्यांनी किंवा महाराष्ट्रामधील तमाम लोकांनी जायला पाहिजे म्हणजे जायला पाहिजे. असो. सिद्धीजोहर हा खूप स्ट्रॉंग होता. त्यांनी सिद्धीला पाठवलं. आदिलशाहीशी सल्लामसलत करून आणि सिद्धी जोहर हा शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आला. तर हा सिद्धी जोहर आहे त्याला एक किताब देण्यात आला. त्याचं किताबाचं नाव आहे सलाबत खान नावाचा किताब त्याला देण्यात आला. सलाबत खान आणि त्याची मदत करण्यासाठी त्याच्याबरोबर कोण आले तर बघा त्याच्याबरोबर रुस्तुम ई जमान हा एक दुसरा होता आपलेच एक गद्दार बाजी घोरपडे आणि तिसरे म्हणजे
फाजल खान. हा फाजल खान कोण होता? तर तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे जो पळून आदिलशाहीकडे गेला वडिलांच्या मृत्यूनंतर, तो म्हणजे फाजल खान. हा फाजल खान पुन्हा सिद्धीच्या मदतीसाठी आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी तो वापस आला. पुन्हा तो मारला गेला. तर असो, तर इतिहासातील पहिला लॉकडाऊन जो आहे, आपण सर्व लॉकडाऊन पाहिलाच आहे. म्हणजे मार्च 2020 हा काळा दिवस आहे आपल्यासाठी, कारण त्यावेळेस पहिला लॉकडाऊन पडला. परंतु इतिहासामध्ये सुद्धा पहिला लॉकडाऊन पडला होता. तो कधी? 1660 ला. आता कुठे? त्याचं सांगतो तुम्हाला. शिवाजी हा सिद्धी ज्यावेळेस आला, त्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते. आणि पन्हाळगडावर शिवाजी महाराजांना अडकवण्यासाठी आता वेढा म्हणजे काय? हा गड आहे समजा, हा गड आहे. त्या गडाला चहूबाजूनं सैनिकांचा वेढा टाकला गेला. आता हा वेढा एवढा स्ट्रॉंग असायचा की आत बाहेर येणारा सर्वांवर नियंत्रण असायचं. याचा अर्थ गडावर राहणारे जे माणसं आहेत, ते गडावर जी साधन संपत्ती अवेलेबल आहे तेवढीच ती वापरणार. त्याच्यानंतर त्यांना बाहेरून काही मदत भेटणार नाही. असा त्याच्यामुळे हे लॉकडाऊनच झाला एक प्रकारे. असा लॉकडाऊन शिवाजी महाराजांनी अनुभवला. आणि हा किती दिवस? तर आपला तरी 60 दिवस होता, 2 महिने. शिवाजी महाराज तब्बल 5 महिने हे पन्हाळगडावर अडकून बसले. त्यावेळेस राजमाता जिजाऊ आता स्वराज्याचा कारभार पाहत होत्या रायगडावरून. आणि स्वतःचा लेक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर अडकून बसले होते. पण त्यांच्या अबसेंटीमध्ये सुद्धा, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा, म्हणजे कारण त्या म्हणजे क्षत्रिय होत्या, क्षत्रिय कुलामधल्या होत्या, आणि स्वतः त्यांना धनुर्विद्या, तलवारबाजी हे सगळं येत होतं जिजाबाईला. आणि राज्यकारभारात कुशल होत्या त्या. त्याच्यामुळे 5 महिने त्यांनी व्यवस्थित राज्यकारभार केला. शिवाजी महाराज हे अडकून बसले. आता 5 महिने झाल्यानंतर पण हा सिद्धी जोहरचा वेढा उठणार नाही, असं ज्यावेळेस शिवाजी महाराजांना वाटलं. आता तुम्ही म्हणता मग या 5 महिन्यामध्ये बाहेरून, स्वराज्यामध्ये असताना सुद्धा बाहेरून कुणी हल्ले केले नाहीत का? केले. त्याच्यामध्ये होते नेताजी पालकर. ह्या नेताजी पालकरांनी हा सिद्धीचा वेढा उठवण्यासाठी खूप प्रयत्न केला, परंतु ते असफल झाले. बाहेरच्या साईडनं त्यांनी खूप म्हणजे या बाजूनं खूप हल्ले करण्याचा प्रयत्न केला, परंतु सिद्धीचा वेढा खूप स्ट्रॉंग होता, त्याच्यामुळे तो काही तुटू शकला नाही. 5 महिने झाला वेढा उठत नाही असं ज्यावेळेस कळालं, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी मग गनिमी कावा सुरू केला. शिवाजी महाराजांनी पहिला गनिमी कावा सुरू केला. पहिला सुरू शत्रूला गाफील करा. कसं करायचं? शिवाजी महाराजांनी तहाची बोलणी सुरू केली. आम्ही तुमच्या बरोबर तह करू. जसं तहाची बोलणी सुरू झाली, सिद्धी गाफील झाला. आणि जो एवढा 5 महिन्याचा, आता 5 महिने एका ठिकाणी बसून सैनिक सुद्धा बोरच होणार ना. त्याच्यामुळे ते तहाची बोलणी सुरू झाली की त्यांच्यामध्ये म्हणजे जी आहे वेढा आहे किंवा जी छावणी आहे, त्याच्यामध्ये थोडं आनंदाचं वातावरण झालं. सैनिक जरा रिलॅक्स झाले. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर असलेला एक व्यक्ती, त्याचं नाव होतं शिवाकाशी. शिवाकाशी. बघा, शिवाजी महाराज एवढे मोठे होण्यामध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या माणसाचं पण खूप महत्वाचं योगदान आहे. ते माणसं कोण कोण होते मी तुम्हाला जस्ट स्क्रीनवर शेअर करतो. ते माणसं होते शिवाजी महाराजांबरोबर, ते म्हणजे त्यांचं नाव होतं, तुझ्या स्क्रीनवर दिसत आहेत, ते म्हणजे येसाजी कंक, बाजी पालसकर, बापूजी मुदगल, नरेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महला, तानाजी मालुसरे, कनोजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे आणि दादाजी नरसप्रभू देशपांडे, हे सगळे जीवाला जीव देणारे माणसं होते. त्याचबरोबर त्याचबरोबर शिवा काशीद असेल, त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं आग्र्यामध्ये जे त्यांच्या जागेवर झोपले, ते म्हणजे त्याचं नाव आहे हिरोजी फर्जन. असे खूप सारे व्यक्ती हे शिवाजी महाराजांबरोबर जीवाला जीव देण्यासाठी तयार होते. ते असं त्यांचं एकच तत्व होतं की आपण मेलं तरी चालेल, पण आपला राजा मरायला ना पाहिजे. म्हणजे लाखाचा पोशिंदा, मदारी मेहतर, हे सुद्धा त्यांच्या बरोबर होते. तर त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, परंतु वेळ प्रसंगी जीव दिला, परंतु राजांचा केसाला धक्का लागू दिला नाही. असे ते असे होते. आजच्या काळामध्ये तुम्ही आता अनुभवत आहे, महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वार चालू आहे. कधी कोण आपला पक्ष बदलेल
हे काही कळतच नाहीये. तर असं पक्ष बदलणारे माणसं त्या काळात जर असं तर अवघड झालं होतं शिवाजी महाराज. त्यामुळे शिवाजी महाराजांचा काळ पण चांगला होता, शिवाजी महाराज स्वतः चांगले होते आणि त्यांचे मावळे चांगले होते. माणसं आपल्या बरोबर असणारे चांगले असायला पाहिजे, तर जीवाला जीव देणारे असायला पाहिजे. तर हा जो शिवा काशीद होता हा शिवाजी महाराज सारखा दिसत होता. मग यांनी काय केलं, कारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे बाकी असं प्रसंग आले, म्हणजे खूप वाईट प्रसंग आले की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू जवळजवळ झालाच असता. परंतु देवाचे आशीर्वाद म्हणा आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद म्हणा, शिवाजी महाराज प्रत्येक हल्ल्यातून सही सलामत वाचले. तर हा शिवा काशीद जो होता हा शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. त्याचा फायदा शिवाजी महाराज म्हणजे सहकार्याने उचलला आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस त्या सिद्धी जोहरचा वेढा होता त्या वेढ्यामध्ये काय केलं की शिवाजी महाराज सिद्धी जोहरला भेटायला येत आहेत किंवा त्यांनी एका पालखीमध्ये बसून शिवा काशीदला शिवाजी महाराज सारखे कपडे घालून एक पालखी रवानगी केली. गडावरून 2 पालख्या निघाल्या होत्या. एक होता एक होती शिवा काशीदची आणि दुसरी होती छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध बाजूला. एक बाजू ही छावणीकडेच निघाल्यासारखी निघालेली होती आणि शिवाजी त्या पन्हाळगडाच्या दरवाजावर आलं पकडलं आणि पकडल्यानंतर शिवाला म्हणजे शिवाजी सापडला असं म्हणल्यानंतर कैद केलं म्हणल्यानंतर त्या छावणीमध्ये एकच जल्लोष सुरू झाला. सर्व नाच गाणं वगैरे सुरू केलं आणि त्यांना पकडून नेलं. आता शिवाजी महाराज सारखा दिसत होता त्याच्यामुळे कोणाला संशय झाला. आता येतोय का आवाज? आवाज येतो आता? तर त्यांना पकडण्यात आलं आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांची दुसरी जी पालखी होती त्याच्याबरोबर निवडक 400 मावळे घेऊन शिवाजी महाराज दुसऱ्या चोर मार्गाने ते विशालगडाकडे निघाले. विशालगड त्याच्यापासून जवळ होतं. तर हे निघाल्यानंतर ज्यावेळेस शिवा काशीद हा ह्याच्या सिद्धी जोहरच्या समोर उभा केलं त्यावेळेस त्यांनी विचारलं तू शिवाजी आहेस का? तो म्हणला हो मी शिवाजी. ते मग ज्यावेळेस त्यांना त्याच्याबरोबर बरेच जण सांगितले की शिवाजी नाहीये त्यावेळेस ते म्हणले तू कसं काय केलं? तू शिवाजी स्वतःला का म्हणतो? म्हणले मी शिवाजीचा मावळा आहे म्हणले, मी शिवाजीचा आहे. आणि तुला भीती वाटली नाही का? ते म्हणला माझं जर शिवाजी महाराजांसाठी माझा जर जीव गेला तर माझं मरण हे म्हणजे काय म्हणतात त्याला सत्कारणी लागलं असं ते तसं म्हणणारे ते माणसं होते. लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. शिवाजी महाराज सही सलामत राहील. आणि त्याच्यानंतर शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला. सार्थ केला. आणि मग शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पालखीच्या मागे हे सिद्धी जोहरचे सैनिक लागले आणि असं पाठलाग करत 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 एक ठिकाण आलं ते म्हणजे घोडखिंड. आता ती खिंड होती. खिंड म्हणजे काय? एक अरुंद रस्ता ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना म्हणजे निर्णय घ्यायचा होता. त्या घोडखिंडीमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस मागं पाहिलं तर त्यांच्या पाठीमागं 10,000ची फौज घेऊन तो सिद्धी जोहर लागला होता. फाजल खान पण त्याच्यामध्ये होता. तर आता काय करायचं? पुढे तर विशालगडावर जाणं शक्य नव्हतं किंवा तेवढा वेळ नाहीये. मग काय करायचं? शिवाजी महाराज वापस फिरले आणि म्हणले शत्रूशी 2 हात करू बघू काय होतं. त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे हे वयानं जास्त असलेलं व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडे होते. बाजीप्रभू देशपांडे म्हणजे नाही राजे तसं करू नका. सैनिक खूप गनिम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्याशी आपण लढू शकत नाही. तर आपण तुम्ही काय करा अर्धे मावळे घेऊन म्हणजे 400 मावळे त्यांच्याबरोबर होते 200 मावळे घेऊन तुम्ही पुढं विशालगडावर निघा आणि मी 200 मावळ्यासकट इथं घोडखिंड लढवतो आणि मी जोपर्यंत जिवंत आहे एकही गनिम एकही काफिर हा तुमच्या त्या घोडखिंडीतून पुढे जाणार नाही ह्याचं मी शपथ देतो मला. आणि ज्यावेळेस तुम्ही विशालगडावर जातो त्यावेळेस तोफेचे 3 आवाज करा आणि मी समजून जाईल की माझे राजे गडावर सुखरूप पोहोचले. त्यावेळेसच मी जीव सोडेल असं त्यांचा शब्द होता. शिवाजी महाराज म्हणले आपण दोघं लढूत ना 400 सैनिक आहेत आणि आपण दोघं लढलं तर आपण बरेच गनिम कापू. ते म्हणले तसं नाही. लाख मेले तरी चालेल लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे असं म्हणून राजे तुम्ही पहिला सुरू जा. तुम्ही स्वराज्यासाठी महत्वाचे आहेत. असे कितीतरी मावळे शहीद झाले तरी काही हरकत नाही असं म्हणून राजेप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना एक वडीलकीचा सल्ला दिला आणि त्यांना विशालगडाकडे पाठवलं आणि घोडखिंडीमध्ये ते उभा राहिले. 2 हातामध्ये 2 तलवारी घेऊन ते आणि 200 मावळ्या बरोबर 10,000 फौजेला त्यांनी तोंड दिलं आणि एकही गनिम त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. जखमा झाल्या असे वार झाले परंतु एकही गनिम हा पुढे जाऊ दिला नाही असं बाजीप्रभू देशपांडेंना
म्हणजे असं कर्तृत्व गाजवलं आणि ते घोडखिंड गाजवली आणि शेवटी ज्यावेळेस शिवाजी महाराज हे विशाळगडावर पोहोचले. आता विशाळगडावर पोहोचण्यासाठी पण खूप वेळ लागला. त्याचं कारण असं होतं की त्या विशाळगडावर जे दोन सरदार होते, त्यांचं नाव होतं दळवी नावाचे. पालवनचे दळवी आणि श्रंगारपूरचे सुर्वे हे दोन किल्लेदार तिथं होते आणि हे हिंदू असताना सुद्धा शिवाजी महाराजांना विरोध केला. तर त्यांना त्यांचा विरोध मोडून त्यांच्याशी युद्ध करून पुन्हा विशाळगडावर जायचं होतं. त्यांना जायला उशीर लागला, पण जसे विशाळगडावर पोहोचले त्यांनी तोफेचे 3 आवाज केले. त्या जीव सोडला आणि माझे राजे गडावर सुखरूप पोहोचले, माझं जीवन सार्थकी लागलं असं म्हणून त्यांनी आपले डोळे मिटले. तर असे वीर हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होते. तर बाजीप्रभू देशपांडे यांच्यामुळेच त्या घोडखिंडीचं नाव पुन्हा पावनखिंड असं ठेवण्यात आलं, कारण ही पावनखिंड बाजीप्रभू देशपांडेच्या रक्तांनी पावन झाली असे म्हणून पावनखिंड असं पुढं त्या घोडखिंडीला म्हटलं जातं. असो, आपण जवळजवळ 1 तास हे लेक्चर घेतलं. आता ऍक्च्युली आज मला कम्प्लीट करायचं होतं, पण महाराजांचा इतिहास 1 तासात संपेल असा इतिहासच नाहीये. एक महिना जरी कंटिन्यू 1 तास जरी घेतला तरी त्यांचं कंटेंट पुरेल एवढा तो इतिहास आहे. परंतु आज शॉर्ट मध्ये आपण हे पाहिलं. उद्या आपण आय थिंक उद्या आपण हे लेक्चर घ्यायलाच पाहिजे. उद्या आपण फर्स्ट हाफ मध्ये हे लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. उद्या आपण हा राहिलेला भाग जो आहे तो कम्प्लीट करू. तर इथं आपण थांबणार आहोत. तर सर्वांना कारण राहिलेला तो भाग आहे, कारण त्याच्यानंतर शाहिस्तेखानाची स्वारी आहे, त्यानंतर सुरतेची लूट आहे, खूप खूप कंटेंट राहिला आहे. त्या काळामध्ये कोणते चलन सुरू होते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस कोण आणि शिवराई नावाचे 2 चलन त्या काळामध्ये अस्तित्वात आणले गेले. तर हे आपण उद्याच्या भागामध्ये हे पाहणारच आहे. तर सर्व आता या ठिकाणी आपण मीटिंग क्लोज करणार आहोत. तर ठीक आहे, कमेंट्स येत आहेत. तर सर्वांनी आजच्या लेक्चर बद्दल कमेंट करायचे आहेत. तुम्हाला हे कसं वाटलं आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला कसा वाटतो. आता आपण पुढच्या 1-3 मिनिटांमध्ये आपण मीटिंग एंड करणार आहे. अश्विनी, थँक्यू. आपण सर्वांना गुड नाईट म्हणून आपण हे मीटिंग एंड करू. सर्जेराव सर थँक्यू. मुंडेस मॅम थँक्यू. रुपाली ताई थँक्यू. जसं शिवाजी महाराजांनी शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्यांनी गाफील राहिले नाही, तसं तुम्ही दिवाळीमध्ये सुद्धा गाफील राहू नका. सण हा सगळ्यांसाठी आहे, पण तुमच्यासाठी हा सणापेक्षा लढाई जास्त आहे आणि ही लढाई तुम्हाला जिंकायची आहे. टीईटी पास व्हायचं आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. सण अवश्य साजरा करा, त्याचबरोबर अभ्यास नक्की करा. खरोखरच प्रसंग आठवतो. त्या काळामध्ये आपण असतात तर खरंच आपण पण शिवाजी महाराजांसाठी जीव दिला 100%. ओके, करायची मीटिंग एंड. सर्वांना गुड नाईट. सर्वांनी व्यवस्थित दिवाळी साजरा करा, पण जास्तीत जास्त अभ्यास करा, हे माझं सांगणं असेल.